नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज नोव्हेंबरची 30 तारीख म्हणजे महिना संपला आहे. तर आज माझ्या बागेची काय परिस्थिती आहे, म्हणजे काय कुठल्या झाडांना फुलं येत आहेत, कुठले झाडं डॉर्मंट झाले आहेत, मी काय काय नवीन लावलेलं आहे हे आपण आज सगळं बघणार आहे. म्हणजे गार्डन ओव्हरव्ह्यू आहे आज. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या बागेत ऊन खूप कमी येतं. हे कारण की हे बघा असे मोठे पिंपळाचे आणि वडाचे झाडं माझ्या बागेच्या मागे, त्यामुळं माझ्या हा जो कोपरा आहे ना त्यातल्या त्यात इथे तरी बऱ्यापैकी ऊन येतं. तर अर्धाच दिवस ऊन मला मिळतं. 11 साडे11च्या पुढे इथे ऊन येतं ह्या कोपऱ्यामध्ये. त्यामुळं आणि म्हणजे एवढं एकमेव जागेवर मला ऊन येतं, त्यामुळं मी इथे सगळा हे आडेनियम ठेवलेलं आहे. कारण आडेनियमला भरपूर ऊन पाहिजे. आर्डेनियमला एक वेळ तुम्ही खतं नका घालू, पण भरपूर ऊन द्या, एकदम मस्त फुलं येतात, छान फ्लावरिंग होती त्याच्यामध्ये. तर ह्या आर्डेनियमच्या आता तुम्हाला बघा नुसत्या काड्या काड्या दिसत आहेत बघा, जास्त पानं नाही राहिलेले झाडांवर. कारण की त्याचा थंडी सुरू झाली ना की हे झाडं सुप्तावस्थेत जातात. हा त्याचा डॉर्मन्सी पिरियड असतो. मग ह्या दिवसांमध्ये त्याच्यामध्ये फारशी वाढ होत नाही आणि फुलांचं प्रमाण आता हळूहळू कमी होत जाईल. पण आता काय झालेलं आहे, ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं पहिल्यासारखे ती परिस्थिती नाही राहिलेली थंडीची. त्यामुळे आता हिवाळ्यात पण फुलं येतात बऱ्याचदा, पण कमी असतं प्रमाण, जसं उन्हाळ्यात जास्त फुलं येतात. आणि बघा आता इकडे सावली दिसते तुम्हाला. आता मी दुपारी व्हिडिओ करते, तर दुपारनंतर इथे बिल्डिंगची सावली पडते. म्हणजे माझ्यावरती अजून 2 मजले आहेत, मी जिथे उभी तिचे त्याच्यावरती, तर ती सावली ह्या टेरेसवर पडते. त्यामुळे इथे सकाळपासूनच दुपारपर्यंत ऊन असतं. परत मग आता ह्या आडेनियमच्या पुढे बघा हे कॅलनचे आहेत सगळे. आणि हे कॅलनचे बरेचसे रोपं मी घरी तयार केलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला आता 3-4 वर्षापूर्वी माझ्याकडे 2च कलरचे रोपं होते, ऑरेंज कलरचे. आणि त्याच्यानंतर मी हे आणि इकडे हे सगळे गुलाबी कलरचे आहेत आणि पीच कलर, असे 2 कलर तिकडे, पिंक आणि पीच, लाईट पिंक. हा ऑरेंज आणि येल्लो हे एकच आहे. म्हणजे याचे गेले बरेचसे रोपं. त्याच्यानंतर त्याच्या खालची लेव्हल आहे आता ही. तर इथं माझे परमनंट झाडं आहेत आता हे काही. तर हा टिकोमा आहे बघा ऑरेंज कलरचा. याची मी 2 महिन्यापूर्वी छाटणी केली होती आणि त्याला आता छान फुलं आहेत. छान ते डवरलं आहे झाड. तर अजून पण मी याची पिंचिंग करते आहे. मला आत्ता काही फुलांची गरज नाही याची. आणि याचा तसं उन्हाळ्यात छान फुलं येतात त्याला. त्याच्यानंतर हे चांदणीचं झाड आहे. तर माझ्याकडे काही असं अंगण नाही आहे, घरी खालची जागा नाही आहे. त्यामुळं मला जे झाडं आवडतात ना ते मी टेरेसवर लावायचा प्रयत्न करते. त्यातलं चांदणीचं एक, हे टेक्सास सेग म्हणून म्हणतात याला. तर फुलं जरी नाही आले ना, ह्यांचा पानांचा कलर बघा किती सुंदर आहे, असं चंदेरी वाटतो ते झाड. हे आपलं नेहमीचं आबोलीचं झाड आहे, पण हे पण फुलं असे गुच्छाने येतात आणि छान दिसतात आणि देवाला व्हायला छान असतात, सुकत नाही लवकर. त्याच्यानंतर हा आबोलीचाच अजून एक कलर आहे. असे आबोलीचे 2 कलर आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी हे पारिजातक. तर माझं पहिलं भरपूर मोठं पारिजातक होतं कुंडीमध्ये, ते गेलं. मग मी बरेच वर्ष होतं ते, मग हे झाड लावलं. तर हे लावलं ना तेव्हा अक्षरशः एक काडी होती फक्त, पण त्याची मी पिंचिंग करून म्हणजे शेंडे खुडून ते आता छान असं डेरेदार करायचा प्रयत्न करते आहे आणि बऱ्यापैकी झालं पण आहे. त्याला पुढच्या वर्षी छान फुलं येतील. ह्या वर्षी पण थोडेसे फुलं येऊन गेले, पण मी कायम शेंडे खुडत राहते ना, त्यामुळं कळ्या यायला वावच मिळत नाही. तर असं छान मला ते आता डेरेदार करायचं आहे. त्याच्यानंतर इथून पुढे आता गुलाब ठेवलेले आहेत. इथे बऱ्यापैकी ऊन असतं, म्हणजे जवळजवळ आता 11 वाजता मी म्हटलं तुम्हाला 11 साडे11ला येतं, तर ते 6 वाजेपर्यंत ऊन असतं आता. तर त्यामुळे इथे सगळे गुलाब ठेवलेले आहेत. ह्या गुलाबांची पण मी 2 महिन्यापूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात छाटणी केली होती. म्हणजे झालीच आता 2 महिने आणि त्याला छान फुलं यायला सुरुवात झालेली, कळ्या. याच्या पलीकडं काश्मीरी गुलाब आहेत, पण आज त्याला फुलं नाही आहे, पण भरपूर फुलं येऊन गेले त्याला मागच्या आठवड्यात. आणि आता ते मी काढून टाकले आहेत सगळे वाळलेले फुलं आणि खालून नवीन फुटी फुटल्या आहेत. त्याच्यापुढे बघा आता तुम्ही ही सदाफुली आहे. तर सदाफुलीचे पण इथे तुम्हाला 4-5 कलर दिसतील. आपली नेहमीची ती गावरान ती गुलाबी कलर तो पण आहे. व्हाईटमध्ये 2 कलर आहेत, म्हणजे मध्ये एक असा रेड डॉट आहे त्याला. आणि ही गुलाबी, परत तो वेगळाच असा शेंद्री कलर आहे हा. आणि त्याच्यानंतर हे मधुकामिनीचं एक झाड आहे आणि ते बेगम बहारचं एक झाड आहे. त्याच्यानंतर हे खाली हे सुपारीचं डॉर्फ व्हरायटी आहे. ह्याचे मी 2 रोपं आणले होते नर्सरीतनं. आणि तशी नॉर्मल पण आहे माझ्याकडं. ते तर मी दरवर्षी बी असे चुरगाळून टाकते, ते फुलं तर भरपूर रोपं उतरतात आणि असे पण उतरत राहतात कुंड्यांमध्ये. त्याच्यापुढे परत आता हे कॅलनचे बरेचसे रोपं मी घरी तयार केलेले आहे. आणि त्याच्या पुढची लाईन आहे आता ही झेंडू आहे.
तर हे झेंडूचे 4 रोपं मी आणले होते नर्सरीतनं. त्यांना आता महिना म्हणजे 1.5 महिना झाला आहे लावून. हे बघा ना किती सुंदर आहे हा. आपल्याकडे जो तुळजापुरी झेंडू असतो ना त्यातलाच थोडासा मोठा आहे, मोठी व्हरायटी आहे ती. आता त्याच्यापुढे हे परत झेंडूची लाईन आहे. तर हे झेंडू मी आत्ता 15 दिवसापूर्वी लावलं. तिथे लोकल नर्सरीतनं त्याचे छोटे छोटे रोपं आणले होते ट्रेमधले आणि ते लावलेत. तर ह्या ज्या अशा रेक्टँग्युलर कुंड्या आहेत, ह्या 2 आहेत माझ्याकडे काळ्या कलरच्या. त्याच्यात मी एका कुंडीमध्ये 3-3 रोपं लावलेली आहेत. असं दाट छान दिसतं बघा ते आता. आणि त्याची पण आता शेंडे खुडायची वेळ झालेली आहे. आणि ही शेवंतीची मी एक काडी लावली होती कोणाकडनं आणून. तर त्याची पण सुरुवातीला पिंचिंग केली, पण नंतर पिंचिंग करायची राहिली तर त्याला आता कळ्या येऊन छान फुलं लागलेत. सुंदर शेड आहे ती. त्याच्यानंतर आता इथे मी काही पिटुनिया लावलेले आहेत. तर पिटुनियाचे रोपं मला एवढे काही खास नाही मिळाले. त्यातल्या त्यात मी लावल्यानंतर ते थोडेसे शेंडे त्याचे पिवळे पडले आहेत. जास्त पिवळे होते पण आता होत आहेत व्यवस्थित. त्याच्यानंतर ही शेवंती पण नर्सरीतनं आणली होती. ह्या 4 कुंड्या आहेत अशा. ते पण आता सुकून गेले, त्याला लवकर फुलं आलेले होते. त्याच्यानंतर खालीच्या लाईनला आता इथे आहे डायंथस. हे थंडीमध्ये येणारे झाडं आहे, सीझनल झाडं आहेत सगळे. पिटोनिया, डायंथस, गजानिया. पण एवढे सुंदर फुलं येतात ना त्याला की ते 3-4 महिने आपल्या डोळ्यांना एवढे सुख देतात ना. त्यामुळे तेवढ्यापुरते लावायला काही हरकत नाही आहे. माझ्याकडं तर दरवर्षी मी आणतेच. आणि त्याला पण भरपूर ऊन पाहिजे. पण तरी माझ्याकडे 4-5 तास ऊन मिळतं. 6-7 तास जर ऊन मिळालं ना तर त्याला छान फुलं येतात. तर असे भरपूर प्रकारचे झाडं इथे मी लावलेले. दाटीने ठेवले, थोडेसे मला जागेची कमीच पडते. तर तुम्ही पण असे थंडीचे आता नक्की सीझनल हे झाडं नक्की आणून लावा. छान वाटतं, म्हणजे आपली बाग अगदी रंगीबेरंगी होऊन जाते. आता इथून पुढे माझ्या जास्वंदी आहेत 5-6 कलर. आणि त्याच्या पुढे बघा भाजीपाला लावलेला आहे. कारण इथे जरा जास्त ऊन असतं, मग ही जागा मी भाजीपाल्यासाठी असं लांबट जागा आहे अशी, जरा फार रुंद नाही आहे. पण जेवढं शक्य होईल तेवढं. आणि माझा काय काय भाज्या आज माझ्या गार्डनमध्ये आहेत त्याचा व्हिडिओ मी परवा दिवशीच टाकलेला आहे. तो पण तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.